यांचे निकटवर्तीय रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते गुड्डू जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील जावळे परिवाराने सामाजिक बांधिलकीचे भान जपत वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका सेवेला सुरुवात करून एक आदर्श उपक्रम राबवला। यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। वाढदिवसाचा खर्च सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा संकल्प करत जावळे परिवाराने नागरिकांच्या सेवेसाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले। लोकार्पण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जावळे परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। तसेच समाजातील सक्षम व्यक्तींनी अशा प्रकारच्या लोकहिताच्या कार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहनही करण्यात आले। रुग्णवाहिका सेवेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करण्याचा जावळे परिवाराचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, राष्ट्रवादीचे गटनेते दीपक लोणारी, शहराध्यक्ष दत्ता निकम, नगरसेवक प्रवीण बनकर, विशाल परदेशी, गणेश गायकवाड, सुनील जाधव, वसंत पवार, मनोहर जावळे, गोटू मांजरे, ज्येष्ठ कामगार नेते श्रावण जावळे, गोरखाबा पवार, निसारभाई निंबूवाले, मुश्रीफ शाह, जामभाऊ जावळे, मुकेश जावळे, भीमभाऊ जावळे, दीपक जावळे, विजू जावळे, निलेश जावळे, पंकज भांबारे, मुन्ना तांबोळी, दीपक पवार आदींसह सामाजिक, राजकीय, व्यापार क्षेत्रातील मान्यवर गुड्डू जावळे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। आमचे मित्र गुड्डू शेठ जावळे नगरसेवक त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी एक ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा केला आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व ती ॲम्ब्युलन्स 24 घंटे अवेलेबल राहणार आहे। तरी येवला वासियांना व येवला नगरपालिका व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हार्दिक शुभेच्छा केल्या। बंधू पाटलादुर्फ गुड्डू शेठ जावळे यांचा 57वा जन्मदिन या ठिकाणी जावळेंचा साजरा करत आहे। त्यानिमित्त येवले शहराचे गोरगरीब, तालुक्याचे गोरगरिबांसाठी ॲम्ब्युलन्सचे सुद्धा या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे। लोकांची सेवा व्हायला पाहिजे। अनेक गरीब लोक असे त्यांना भाडंसुद्धा देता येत नाही, म्हणून काहीतरी नवीन पडदा जावळे परिवाराने काहीतरी लोकांसाठी, गरिबासाठी करायला पाहिजे। त्याअर्थी आज चांगला मोका होता, त्या हिशोबाने आज ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन झालेलं आहे। आणि इतर खर्च न करता सर्व इतर कोणतं खर्च नाही, फक्त ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आले आणि जे लोक आपले चाहते जावळे परिवार जे प्रेम करतात ते सर्व या ठिकाणी आलेले त्यांच्यासाठी चहा पाणीची नाश्त्याची व्यवस्था केली। एवढंच केलं, बाकी दुसरं काही करता येतं इतरांनी केलं। आणि देशात सेवा व्हायला पाहिजे आणि आपल्या हातातून काहीतरी येवले शहरासाठी, येवला तालुक्यासाठी काहीतरी घडायला पाहिजे। त्याअर्थी आज आमचे बंधू गुड्डू शेठ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त ॲम्ब्युलन्स आणली आणि ॲम्ब्युलन्सचा फायदा सर्व गोरगरीब लोकांनी सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा। बिन यांनी त्यांना ज्याच्याकडे असेल त्यांनी काहीतरी द्यावा, नसेल त्यांनी नाही दिलं तर चालणार, मोफत चालणार गाडी। आज माझा वाढदिवस असताना इतर खर्च न करताना गोरगरिबांसाठी आम्ही जावळे परिवाराच्या वतीने एक ॲम्ब्युलन्स लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। तसं लोकांना अडचण भागवत झाली, अपघात जास्ती ओढ झाले सध्या, त्या हिशोबाने आम्ही जावळे परिवाराने ठरवलं तर इतर खर्च न करता त्याच्यासाठी गोरगरिबांसाठी आपण ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून लोकांसाठी आम्ही सेवेसाठी दिली। त्यालाच पुन्हा त्यांनी आमच्याशी संपर्क टाकून त्याचे गाड्या मोबाईल नंबर दिलेले, प्रत्येकाने त्याची आम्ही सगळ्यांची सेवेसाठी पुढे बी हजर एवढ्या तालुक्यामध्ये प्रत्येक आम्ही गाडी पाठवू शकतो।